घाडगे पाटील काय म्हणते ते बघ. आपल्या विश्वंभर राजे शिर्क्यांची दिली आहे, काय नाव बरं तिचं? श्रावणी. हा, श्रावणी. त्या श्रावणीनं त्या पोरीला 1 लाखाचा चेक दिला आणि तो चेक तिच्या मागे जे गुन्हेगार लागले होते त्यांनी तो पळितला आणि त्यांनी विश्वंभर राजे शिर्के यांच्यावरती हल्ला केला. अहो कसं शक्य आहे? हा, शक्य आहे का मला सांगा तुम्ही? हे गुंड कुणी पाठवले? हा, कुणी पाठवले? त्या गुंडांची कसून चौकशी झाली पाहिजे. हे समद विश्वंभर राजे शिर्के यांनीच केलेलं आहे, यांनीच समद काढून आणलेलं आहे. आला का ध्यानात? अहो जनतेचं लक्ष आणि सहानुभूती मिळवण्यासाठी मिनिस्टर साहेबांनी केलेलं हे परफेक्ट नाटक आहे. पाटील साहेब, बोला की. त्यांच्यावर एवढा मोठा हल्ला झाला, ऐनवेळी बॉम्ब डिफ्यूज करण्यात आला, नाहीतर त्यांना त्यांचा जीव गमवायला लागला असता. तरी हे तुम्हाला नाटक वाटतंय? वाटते म्हणजे नाटकच आहे. बघा आता त्यांच्या घराभोवती पोलिसांची सिक्युरिटी टाईट होती की नाही? होती की नाही टाईट? तरी कुणी गावला का? एक जण सापडला नाही. कुणी मेला का? एक बी मेला नाही. बॉम्बला झाला का? नाही झाला. काही झालं नाही. या समद्यातनं एकच गोष्ट कळते की हे समद नाटक होतं. त्यामुळं आमच्या मते हा फक्त एक स्टंट होता. शुभा घाडगे पाटील पुन्हा एकदा सुरू झाला. त्याला कोणतरी आयडिया दिलेली असणार आहे. अरे पण ह्या सगळ्यामुळे बाबांची बदनामी होतीये. मॅडम, ते किती बी ओरडू दे, साहेबांच्या इमेजवर काही बी परिणाम होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. श्रावणी, शुभू, भैयाला थोड्याच वेळात डिस्चार्ज मिळेल. काय? बेबी आई, मला फोन घ्यायला लागेल, तुम्ही या. हॅलो. हां, मंत्री साहेबांना आता डिस्चार्ज मिळणार आहे. हो. मला खात्री आहे हे आत्यासाहेबांचं काम आहे. अगदी माझ्या मनातलं बोलला शुभ. ही अशी गोष्ट आत्या सोडून दुसऱ्या कोणाच्या डोक्यात येणं शक्यच नाही.